चिल्लर चाळे थांबवा अन्यथा मराठ्यांच्या नाराजीचा आगडोंब उसळेल. मनोज जरांगे यांचा फडणवीस यांना इशारा. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. मराठा समाजाच्या तरुणांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. माझेही व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चिल्लर चाळे थांबवावेत अन्यथा मराठ्यांच्या नाराजीचा आगडोंब उसळेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणावर कडाडून हल्लाबोल केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाशी द्वेष भावनेने वागत आहेत. मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे चिल्लर चाळे फडणवीसांनी तात्काळ थांबवावेत, नसता त्यांना मराठ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना आचारसंहिता लावणे हा अन्याय आहे असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाची मागणी थंड्या बस्त्यात ठेवण्यात आली आहे आणि याचा फटका फडणवीस यांना बसल्याशिवाय राहणार नाही असे जरांगे यांनी स्पष्ट केले. मला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे, पण मला हात लावाल तर तुमच्या 62 आमदारांच्या भ्रष्टाचाराची कुंडली माझ्याकडे आहे असा इशारा देतानाच राजकारण हा माझा मार्ग नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले. निवडणुकीत मतदान कुणाला करायचे हे मराठा समाजाने ठरवावे असे ते म्हणाले. SITचा अहवाल मला माहीत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या SITचा अहवाल काय आहे हे मला माहिती आहे. मला अडकवण्यासाठी हा अहवाल अगोदरच तयार करण्यात आला असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. अहवाल तयार आहे तर मग चौकशीला काय कॅनडातून पोलीस बोलवणार आहात का असाही टोला त्यांनी लगावला. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.